आणि याविषयीच बोलण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत। शिंदे साहेब, आपण बघतोय नागपूरमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। जे पोलीस कायद्याचं रक्षण करणं, जनतेचं रक्षण करण्यासाठी कायम रस्त्यावर असतात, त्यांच्यावर हल्ला करणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आणि ज्या समाजकंटकाने पोलिसांवर हात घातला आहे, पोलिसांच्या वर्दीला हात घातला आहे, त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कडक कारवाई केली जाईल। अगदी शिंदे साहेब, पोलीस आयुक्तांशी किंवा तत्सम कुठल्या अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालंय आपलं? पोलिसांना आयुक्तांकडून शिंदे साहेब, आवाज येतोय? पोलिसांवर हल्ला झालेला आहे आणि ही बाब अतिशय दुर्दैवी आहे। अगदी जातीमध्ये तेढ पसरवण्याचं काम जे समाजकंटक करतायत त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही। अगदी पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने माहिती दिली शिंदे साहेब, जे त्या परिसरातली सोडून शहरातली इतरत्र लोक जमा झाली होती आणि त्यांनी हा या प्रकारचं कृत्य केलं, अशा प्रकारे पोलीस आयुक्तांचीच माहिती आहे। पूर्णपणे हे नियोजनबद्ध हल्ला आहे। काय नियोजन काय सर शिंदे साहेब बोला, आवाज येतोय? हा पूर्णपणे नियोजनबद्ध हल्ला आहे आणि पोलिसांना टार्गेट केलं आहे। त्यामुळे या हल्ल्याचा निषेध मी करतोच आहे, परंतु बिलकुल याच्यामध्ये कुणाची गय केली जाणार नाही ज्या समाजकंटकाने केलेलं आहे। अगदी शिंदे साहेब, सध्याच्या घडीला तणावपूर्ण शांतता आहे नागपूरमध्ये, काय आवाहन कराल तुम्ही तिथल्या जनतेला? लोकांनी शांतता राखली पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, आमची आहे, परंतु कुणी कायदा हातात घेऊ नये आणि सर्वांना मी शांततेचं आवाहन करतो। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। अगदी शिंदे साहेब, शेवटचा एक प्रश्न आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा काही अफवा पसरवण्यात आल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी दिली आहे। हे ज्यांनी सोशल मीडियामध्ये त्यांना शोधून काढलं जाईल। ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय त्यांना शोधून काढून कठोर कायद्यावरच हल्ला आहे, त्यामुळे त्यांना बिलकुल त्यांची काय होणार। जे कोणी सोशल मीडियामध्ये अफवा पसरवत असतील, काही लोक आणि या हल्ल्यामध्ये सहभागी असतील, त्या सगळ्यांना यामध्ये कठोर कारवाई होईल। अगदी शिंदे साहेब, आग विझवायला गेलेल्या ज्या अग्निशमन दलाचे जवान होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आलाय। हा, म्हणून हा फायर ब्रिगेडच्या लोकांवर पण हल्ला केलाय, कारण हे आग लावणारे लोक आहेत, त्यांना आग विझवणारे लोक नको आहेत आणि पण त्यांचा बंदोबस्त सरकार करेल आणि पोलीस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील। अगदी शिंदे साहेब, धन्यवाद, तुम्ही झी24 तासशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकारामध्ये, या सगळ्या घटनेमध्ये जे कोणी सामील असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जातील, अशा प्रकारे पोलिसांवर हल्ला करणारे, त्याचबरोबर दगडफेक करणारे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे कोणी असतील मास्टरमाइंड, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा प्रकारचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे।